जय श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. या आठवड्यात सिंह राशीच्या व्यक्तींना ग्रहांची स्थिती संमिश्र परिणाम देणारी ठरेल. सूर्य 16 जुलैपासून कर्क राशीत प्रवेश करतो, जो तुमच्या 12व्या घरात आहे. त्यामुळे खर्च, परदेशी व्यवहार, आध्यात्मिकता आणि आरोग्य यावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. बुधही 12व्या घरात असल्यामुळे बोलण्यात संयम आवश्यक आहे. गुरु 11व्या घरात असल्यामुळे उत्पन्न, लाभ आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी आठवड्याची सुरुवात उत्साहवर्धक असेल. तुमच्या नेतृत्व गुणांमुळे सहकार्यांमध्ये आदर वाढेल. काहींना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. शुक्र 10व्या घरातून 11व्या घरात प्रवेश करत असल्यामुळे करिअरमध्ये सामाजिक ओळख आणि उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये वाढ होईल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश राहतील. बेरोजगारांना इच्छित नोकरी मिळण्याची शक्यता आहे. व्यापारात नवीन करार किंवा विस्ताराच्या योजना राबविल्यास लाभ मिळू शकतो. भागीदारीत पारदर्शकता राखणे अत्यावश्यक आहे. आर्थिक बाबतीत हा आठवडा संमिश्र परिणाम देणारा ठरेल. बुध आणि सूर्य दोघेही 12व्या घरात असल्यामुळे खर्च वाढू शकतो, विशेषतः आरोग्य, प्रवास आणि चैनीच्या वस्तूंवर. मात्र गुरु आणि शुक्र 11व्या घरात असल्यामुळे उत्पन्नाचे स्रोत मजबूत राहतील. जुनी येणी वसूल होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीसाठी आठवड्याच्या पहिल्या भागात वेळ अनुकूल आहे. परदेशी व्यवहारातून लाभ मिळू शकतो. आर्थिक नियोजन आवश्यक आहे. प्रेम संबंधात आठवड्याची सुरुवात सौहार्दपूर्ण असेल. गुरुची दृष्टी 5व्या आणि 7व्या घरावर असल्यामुळे प्रेमात स्थिरता आणि विश्वास वाढेल. विवाहित व्यक्तींना जीवनसाथीचा पाठिंबा मिळेल. अविवाहित व्यक्तींसाठी विवाह योग निर्माण होईल. नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. शुक्राच्या गोचरामुळे आकर्षण आणि सर्जनशीलता वाढेल, ज्यामुळे नात्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण होईल. मात्र केतूच्या प्रभावामुळे काही वेळा भावनिक अस्थिरता जाणवू शकते. कुटुंबाच्या बाबतीत काही आव्हाने येऊ शकतात. तुमच्या बोलण्यामुळे गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. सासरच्या मंडळींशी संबंध नाजूक राहतील. शनी 8व्या घरात असल्यामुळे जीवनसाथी सोबतचे नाते स्थिर राहील, पण त्यांच्या आरोग्याबाबत चिंता वाटू शकते. मुलांच्या बाबतीत काही सकारात्मक बदल दिसतील. घरात शुभ कार्याचे आयोजन होण्याची शक्यता आहे. घरगुती वातावरण सौहार्दपूर्ण ठेवण्यासाठी संयम आणि समजूतदारपणा आवश्यक आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा एकाग्रतेची परीक्षा घेणारा आहे. गुरु 11व्या घरात असल्यामुळे सर्जनशीलता आणि ग्रहणशक्ती वाढेल. बुधाच्या प्रभावामुळे संवाद कौशल्य आणि विश्लेषणात्मक क्षमता वाढेल. परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी ही वेळ फायदेशीर आहे. उच्च शिक्षणासाठी अर्ज करणाऱ्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. काहींना नवीन अभ्यासक्रमात प्रवेश मिळेल. तांत्रिक आणि सर्जनशील विषयात प्रगती साधता येईल. आरोग्याच्या बाबतीत आठवड्याची सुरुवात थोडीशी अस्थिरतेने होईल. केतू राशीत असल्यामुळे शक्तिहीनता, गोंधळ आणि थकवा जाणवू शकतो. शनी 8व्या घरात असल्यामुळे दीर्घकालीन आरोग्य समस्या किंवा अपघाताची शक्यता आहे. सूर्य 12व्या घरात असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. प्रवासात, आहाराच्या बाबतीत आणि वाहने चालवताना अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. योग, ध्यान आणि नैसर्गिक उपायांचा अवलंब केल्यास आरोग्य सुधारेल. ग्रहस्थितीचा विचार करता गुरु, शुक्र आणि मंगळ तुमच्या जीवनातील अनेक क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणू शकतात. शनी आणि राहूच्या स्थितीमुळे भागीदारी, विवाह आणि सार्वजनिक संबंधांमध्ये अनपेक्षित बदल किंवा संधी येऊ शकतात. उपाय म्हणून दर रविवारी सूर्य नमस्कार करा, शिवलिंगावर जल अर्पण करा आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. दर बुधवारी गणपती अथर्व शीर्षाचे पठण करा. हा आठवडा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी संयम, आत्मनिरीक्षण आणि सर्जनशीलतेचा आहे. योग्य नियोजन, भावनिक समजूतदारपणा आणि आध्यात्मिक दृष्टिकोन ठेवल्यास तुम्ही या आठवड्याचे आव्हान यशस्वीपणे पार करू शकता. तुमच्या राशीशी संबंधित साप्ताहिक, मासिक आणि दैनिक भविष्यवाण्यांसाठी चॅनल सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका. कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा.